कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आणि यावर आता ठाकरेंकडून काय उत्तर येतं तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आता घेऊयात महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। उद्धव ठाकरेंचे आभार, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले। विकासाच्या मुद्द्यावर ते भाषणात एक वाक्य बोलू शकले नाहीत। ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून फडणवीसांची टीका। शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली? बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले? रामदास कदमांचा ठाकरेंना सवाल, तर रामदास कदम फालतू माणूस, चंद्रकांत खैरेंची टीका। रामदास कदमांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलं असेल अशी वक्तव्य करणं ही बाळासाहेबांशी बेईमानी, संजय राऊतांचं रामदास कदमांना प्रत्युत्तर। रामदास कदमांसारख्या श्वानांना किंमत देत नाहीत। कदमांना राज्यामध्ये नेता म्हणून कोणी विचार मांडायला तरी बोलावलं आहे का? भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका। रामदास कदम जे बोलले ते खरं आहे। त्यावेळी स्वित्झर्लंडवरून कोण येणार होतं ते ठाकरेंनी सांगावं, नितेश राणेंचंही वक्तव्य। निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे ठाकरे मानसिक तणावामध्ये असणारी माणसं विकृतीनं बोलतात, चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका। आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, मराठीसाठी आम्ही एकत्र येणार। मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, तर हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, ठाकरेंचा भाजपला इशारा। कुणाचं कुणाबरोबर मनोमिलन होतं याची चिंता तुम्ही बाळगू नका, कोण कुणाशी युती करतो याचा हिशेब आमच्याकडे आहे। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरून शिंदेंचा टोला। तर शिवतीर्थापलीकडच्या शिवतीर्थ सुद्धा आपलंच आहे, त्यांचं आपल्याशी नातं आहे। राज ठाकरेंविषयी आमच्या भावना अत्यंत महत्त्वाच्या, दोन्ही बाजूंनी मनाची पूर्ण तयारी, युतीबद्दल राऊतांचं वक्तव्य। कुणी एकत्र आलं तरी आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही। महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीनं उभं आहे, ज्यांच्यासोबत जनता नाही ते एकत्र येऊन काय उपयोग? विखे पाटलांची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरून टीका। अमित ठाकरेंचा पराभव करताना तुमच्या भावना कुठे गेल्या होत्या? राज ठाकरेंना आपलं मानलं असतं तर दुसरं शिवतीर्थ बांधावं लागलं नसतं, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। अतिवृष्टीनंतर सुद्धा विरोधकांचं राजकारण सुरू, विरोधकांनी काय केलं हे त्यांनी आरशात पाहावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। राजकारण करण्याची वेळ नाही, आमची ही भूमिका हीच, सरसकट पंचनामे करून कर्जमाफी द्यावी। राज्यात मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर सुद्धा कुठे कर्ज वसुली होत असेल तर ते चुकीचं, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरे लवकरच मोर्चा काढणार, उद्धव ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर आता मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थिती संदर्भात आज शिवसेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक। शेतकरी आंदोलनाबद्दल बैठक या ठिकाणी घेऊन पुढची दिशा ठरवणार, दिवाळीपर्यंत सरकार काय करतंय ते बघणार, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। भारतातील लोकशाहीवर हल्ला होतोय, सरकारी संस्था कमकुवत करून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, कोलंबियामधल्या विद्यापीठातील भाषणातनं राहुल गांधींचा आरोप। राहुल गांधींना भारताच्या संविधानाच्या ताकदीवर विश्वास नाही, इंदिरा गांधींनी एकाधिकारशाहीचा प्रयत्न केला होता, राहुल गांधी हे सिरियल लायर, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं, आपल्याच नेत्यांना संपवणारे हे कटप्रमुख, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंमध्ये दानत होती म्हणूनच रिक्षावाला मंत्री झाला, हाच रिक्षावाला 5 लाख कोटींचा मालक झाला, कधीही प्रॅक्टिस न केलेला त्यांचा मुलगा डॉक्टर झाला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर। धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नका, पवित्र मेळाव्यामध्ये कोणते फोटो घेऊन नाचायला भाग पाडता? तुमचे हात रक्तानं भरलेत, मला सगळं माहिती आहे, मी सगळं बाहेर काढेन, जरांगेंचा मुंडेंना इशारा। मीडिया ट्रायलच्या वेळी माझी बहीण धीर देत होती, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। तर 2009 पासून दोघे भाऊ बहीण एकमेकांसाठी कटकारस्थान रचत होते, जी बहीण त्रास देत होती आता तिचाच आधार वाटतोय, करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका। ओबीसी आरक्षण टिकू द्या, जरांगेंना समज द्या असं मुख्यमंत्र्यांना सांगू, हाकेंची प्रतिक्रिया। तर जरांगेंना काय झालंय ते बघा आणि त्यांच्यावर राज्याच्या तिजोरीतनं उपचार करा, हाकेंचा टोला। लक्ष्मण हाकेंना मी मोजत नाही, हाकेंचे प्रश्न विचारू नका, जरांगेंचं प्रत्युत्तर। 15 मिनिटात महाराष्ट्राच्या पूरस्थितीची पाहणी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही, शेतकरी म्हणून जगलेलं आमचं सरकार आहे, त्यामुळे आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही, जयकुमार गोरेंची उद्धव ठाकरेंवर टीका।
AI आल्यानंतर आता वेगवेगळ्या गुन्ह्याच्या अनेक संभावना वाढल्यात। सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी खबरदारी आवश्यक। सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी नवं सेंटर तयार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। माझ्या मुलीसोबत सायबर क्राईमचा प्रयत्न। गुन्हेगारानं माझ्या मुलीकडे न्यूड फोटो मागितले। माझ्या मुलीनं बायकोला हा प्रकार सांगितल्यानंतर हा मोठा अनर्थ टळला। अभिनेता अक्षय कुमारची माहिती। फक्त निवडणुकांपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार। काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर निशाणा। राज्यातील 4 विमानतळांच्या विकासासाठी अजित पवारांकडून कार्यवाहीचे आदेश। बारामती, यवतमाळ, लातूर आणि धाराशिव विमानतळाच्या विकासासाठी बैठक संपन्न। विमानतळावरील नाईट लँडिंगच्या बाबतीत बैठक झाली। पंतप्रधान मोदी 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर, तर 8 ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो 3 आणि इतर विकास कामांचा शुभारंभ करणार। पंतप्रधान बीकेसीतील ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2025ला उपस्थिती लावणार। विधान भवनातील मारहाण प्रकरणी तपासाला स्थगिती, तर मरीन ड्राईव्ह पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश। हाणामारीचा पुढील तपास थांबवण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश। पडळकर आणि आव्हाडांच्या समर्थकांमध्ये झाली होती हाणामारी। सणासुदीच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला 6,418 कोटींचा आगाऊ हप्ता। अजित पवारांकडून पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार, तर या रकमेचा राज्याला निश्चित उपयोग होईल। अर्थमंत्री अजित पवारांकडून विश्वास व्यक्त। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एवढं काय दडपलंय? आरोपींपर्यंत का पोहोचू शकत नाहीये? महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा सवाल। गुंड निलेश घायवळकडून निवडणूक आयोगाची ही फसवणूक। घायवळ आणि त्याच्या पत्नीचे 2 ठिकाणी मतदार यादीत नावात बदल करून पुणे अहिल्यानगरमध्ये मतदान नोंदणी केल्याची माहिती। शिवकालीन वाघनखं लवकरच कोल्हापूरमध्ये आणणार, तर कसबा बावडामध्ये ऐतिहासिक वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवली जाणार। पुढील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाला सुरुवात होणार। दक्षिण रत्नागिरीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का। ठाकरे पक्षाच्या नितीन शेट्टी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। आमदार किरण सामंतांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। जळगावच्या रावेरमधील कृषी उत्पन्न संचालक, आजी माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह 100 कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या ओबीसींच्या प्रमुख नेत्यांची बैठक। जीआरमुळे ओबीसी समाजात संभ्रम असल्यामुळे ही बैठक घेण्याचं आयोजन। छगन भुजबळ, वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे या बैठकीसाठी उपस्थित राहणार। भाजप नेते परिणय फुकेंची ही माहिती। पैठणमध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारे एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। नुकत्याच झालेल्या घटनेमुळे अहिल्यानगरमधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। अनेक व्यापारी तर आपले व्यवसाय बंद करण्याच्या मनस्थितीत। शहराची शांतता कायम ठेवा, खासदार निलेश लंकेंचं आवाहन। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कोळी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात संजय कांडेलकरांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण। कोळी समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी तसंच विविध मागण्यांसंदर्भात मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकात बेमुदत उपोषण। नाशिक शहरातील खड्ड्यांविरोधात नागरिकांचं आंदोलन। नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन। महापालिका प्रशासनाचा यावेळी निषेध करण्यात आला। लातूरच्या रिंगरोड या भागातील अवैध धंदे बंद करा। नांदेड नाका परिसरात ट्रॅफिक सिग्नल सुरू करा या मागण्यांसाठी नागरिकांचा रास्ता रोको। हिंगोलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रवी शिंदेंसह शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन। जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी कळमनुरीच्या उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन। भिवंडी वाडा रस्त्याच्या दुरावस्थेविरोधातील आमरण उपोषण 4थ्या दिवशी सुद्धा सुरूच, तर भिवंडी जनआंदोलन समितीचे प्रमुख प्रमोद पवारांचं गेल्या 4 दिवसांपासून उपोषणामुळे प्रमोद पवारांची प्रकृती खालावली। नाशिक शहरासह जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट। नाशिकमधील घाटमाथ्याला सुद्धा हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। जळगावमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, त्यामधनं 10,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या येवल्यामध्ये झालेल्या पावसाचं पाणी अजूनही शेतात साचलं। कांद्याचं पीक शेतात सडलं। नुकसान भरपाई देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी। हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 107 कोटी रुपये वितरित, तर पूर परिस्थितीमुळे सरकारकडून मंजूर झालेल्या 231 कोटींपैकी 107 कोटी रुपयांचं वितरण। जिल्हाधिकारी राहुल गुप्तांची माहिती। गोदावरी नदीला पूर आल्यानं गंगाखेड, सोनपेठ आणि पाथरी तालुक्यामध्ये पिकांचं अतोनात नुकसान। सोयाबीन, तूर, कापूस पाठोपाठ ऊसाचं पीकही पाण्याखाली। हजारो हेक्टरवरील पिकांना याचा मोठा फटका। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड
1832 पासून.